नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत टोमॅटोचा सार। कोकणी पद्धतीने टोमॅटोचा सार बघणार आहोत। तर आपण साहित्य बघूया आणि त्याबद्दल मी तुम्हाला माहिती पण सांगते। आता आपण टोमॅटोच्या सारासाठी साहित्य घेतलेले आहे। इथे मी एक अर्धी वाटी नारळ जरा माझा आवाज ठेव। इथे आपण साहित्य घेतलेले आहे। इथे मी अर्धी वाटी ओला नारळ खवून घेतलेला आहे आणि अर्धीपेक्षा कमी आहे सुका खोबरा आहे तो त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। एक कांदा कापून घेतलेला आहे, मोठे स्लाइस काढलेले आहेत आणि या 5-6 लसूणच्या पाकळ्या आहेत। इथे मी 4 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत जे आपण वाटणामध्ये टाकणार आहोत। 3 मोठे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, मोठे मोठे काप काढलेले आहेत। ते आपण आता सगळे एकामध्ये मिक्स करून दाखवते मी तुम्हाला। तर आता आपण ह्याच्यामध्येच हे टोमॅटोचे जे चिरलेले काप आहेत ते टाकूया। हे मी सगळं वाटण्यासाठी घेतलेलं आहे। अर्धी वाटी खवलेला नारळ आहे आणि थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत आणि 3 टोमॅटो आहेत, एक कांदा आहे। या 4 लाल मिरच्या आहेत त्या पण घेणार आहे मी वाटणाला। धने आहेत अख्खे, ते 2 चमच टाकणार आहे, 2-2.5 चमच टाकते। इथे बडीशेप घेते, ते 1.5 चमच टाकते मी। हळद घालूया 1 चमच। आणि आता हे सगळं वाटून घेऊया। याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिरफळा पण टाकू शकता, पण मी शक्यतो तिरफळा नाही टाकत। आता हे सर्व सामग्री आहे ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आपले हे वाटण आता वाटून झालेलं आहे। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी पण घालून घेतलेलं आहे आणि ते जरा धुवून पण घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आपले आता वाटण वाटून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी घालूया। फोडणीसाठी मी इथे 4-5 कढीपत्ता घेतलेले आहेत, 3-4 लसूण घेतलेले आहेत, ठेचून घेतलेले आहे मी, थोडीशी कोथिंबीर आहे। इथे मी टोप तापायला ठेवलेलं आहे गॅसवर, गरम झालेला आहे टोप, थोडा बारीक करते। आता मी त्यामध्ये तेल घालते 2 चमचे। आता यामध्ये आता ही लसूण जी ठेचलेली आहे ती घालूया आणि हा कढीपत्ता घालूया आणि याला चांगलं परतून घेऊया। आता ही लसूण आणि कढीपत्ता चांगला तेलामध्ये परतून घेतलाय मी। आता या फोडणीमध्ये आपण लाल तिखट वगैरे काहीच घालणार नाही आहोत, हळद काहीच घालणार नाही, कारण आपण ऑलरेडी वाटणामध्ये हळद, लाल तिखट म्हणजे लाल मिरची वगैरे वाटून घेतलेली आहे, त्याच्यामुळे फोडणीमध्ये काहीच घालणार नाही आहोत। डायरेक्ट आपण हे वाटण आता फोडणीमध्ये घालूया। यात थोडं पाणी घालून मी धुवून घेते।
आता याला चांगली उकळी येऊ द्यायची. थोडंसं पाणी अजून टाकते, अर्धा पेला. याच्यामध्ये 4-5 तुकडे कोकम आहेत, ते कोकमाचे मी घालते. टोमॅटो सारमध्ये कोकमचे तुकडे असले तर त्याला चव येते, थोडंसं आंबटपणा येतो. आता आपल्या टोमॅटोच्या साराला कड येतोय, वर येतोय टोमॅटो सार. त्याच्यामुळे त्याकडे लक्ष ठेवून आता यामध्ये मी मीठ घालत आहे. कोकम टाकल्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण कोकम ऑलरेडी आंबट असतात आणि त्याला मीठ पण लावलेलं असतं. त्यामुळे यामध्ये मी 1 चमचा आणि थोडंसं टाकते मीठ, जास्त घालत नाही आहे. आता साराला कड येतोय. कड आला की त्याला जरा ढवळत राहा, गॅस फास्टच राहू द्या. आता साराला कड येतोय, मस्तपैकी सार एकदम लाल भडक दिसतोय. त्याला असं ढवळत राहा, म्हणजे तो बाहेर सांडणार नाही टोपाच्या बाहेर. आणि जितका चांगला तो कडेल, गरम होईल, उकळी येईल त्याला, तितकं त्याच्यावर तरी पण चांगली येईल. आणि मसाला जे काही वाटण आहे ते शिजलं जाईल. याला 5 मिनिटं असंच कडू द्यायचंय, उकळू द्यायचंय मीडियम गॅसवर. आता आपला हा टोमॅटोचा सार चांगला उकळलेला आहे. 5 मिनिटं मी त्याला मंद गॅसवर मीडियम गॅसवर उकळू दिलेला आहे. बघा तरी पण सुटलेली आहे साईडने, मस्तपैकी तरी सुटलेली आहे. जास्त पातळ मी ठेवत नाही, थोडा घट्ट ठेवते, एकदम घट्ट पण नाही, थोडा घट्ट ठेवते. आणि हा भाताबरोबर खूप छान लागतो. फ्राय केलेली मच्छी असेल आणि भात आणि त्याच्यावर हा सार, ते 1 नंबर लागतो. आता आपला सार तयार झालेला आहे. याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर घालते वरून. कोकणामध्ये अशा पद्धतीचाच सार बनवला जातो. याच्यासाठी काय तुम्हाला टोमॅटो उकडून घ्यायची वगैरे काय गरज नाही आहे. डायरेक्ट जरी तुम्ही मिक्सरला लावलात तरी हा सार 1 नंबर लागतो चवीला. एकदम मच्छीच्या सारासारखाच लागतो. त्यामुळे तुम्ही करून बघा. आता आपला सार तयार झालेला आहे. आता आपला हा टोमॅटोचा सार तयार आहे. कोकणामध्ये ह्याच पद्धतीने सार केला जातो मच्छीबरोबर खाण्यासाठी. आणि आपला कोकणी पद्धतीचा टोमॅटोचा सार रेडी झालेला आहे. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.